आली आहे की वाहतुकीचं नियमन करणं आणि वाहतूक सुरळीत ठेवणं ही एक मोठी समस्या बनलेली आहे। त्या मानाने आपले सोलापूरचे रस्ते अजूनही छोटे आहेत। महापालिका, आरटीओ आणि शहराची वाहतूक शाखा, ग्रामीणची वाहतूक शाखा ह्या सर्व जण आपापल्या परीने संयुक्त रीतीने कारवाई करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यामध्ये तुमच्या सर्वांची साथ, तुमच्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे। वाहतुकीचे नियम पाळणं ही खरं तर प्रबोधनाची गोष्ट आपण वर्षभर करत असतो। आरएसपीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना वाहतुकीचे नियम पाळणं किती आवश्यक आहे याबाबतची माहिती देत असतो। आपले शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संपूर्णपणे वर्षभर हेच काम करत असतात। त्या व्यतिरिक्त वाहतूक शाखा प्रबोधनासाठी वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, शाळांमधून वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याबाबतच्या सीडीज किंवा त्याच्याबाबतच्या व्हिडिओ क्लिप्स आपण शाळेमध्ये दाखवून मुलांना त्याबाबतचं मार्गदर्शन करत असतो। परंतु फक्त पंधरवडा किंवा एक सप्ताह अशा प्रकारच्या वाहतुकीचा नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करणं आवश्यक नसून वर्षभर आपण ते नियम पाळणं खूप गरजेचं आहे। सोलापूर शहरातली आकडेवारी सांगायची झाली तर 2013 मध्ये सोलापूर शहरामध्ये 300 रस्ते अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 86 व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत। 2014 मध्ये सोलापूर शहरामध्ये 231 अपघाताचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 77 व्यक्ती मयत झालेले आहेत। मित्रांनो, मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या की शहराचा आवाका किंवा शहराचा विस्तार लक्षात घेता हे अपघाताचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या त्याहून जास्ती आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांनी हा संकल्प करूयात की फक्त पंधरवड्यापुरतं किंवा फक्त आठवड्यापुरतं वाहतुकीचे नियम न पाळता वर्षभर मी वाहतुकीच्या नियमांचं पालन करेन। माझ्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात येणार नाही याची तर दक्षता घेईलच, परंतु माझ्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही याचीही मी दक्षता घेईन। शक्य होईल तिथे प्रबोधन करून लोकांना वाहतुकीचे नियम पाळणं किती आवश्यक आहे याची माहिती देईन। सोलापूर शहरात हजर झाल्यापासून एक लक्षात आलेलं आहे की सोलापूर शहरातल्या नागरिकांना वाहतुकीचे म्हणा किंवा कुठलेही नियम तोडायला खूप मोठा पुरुषार्थ केल्यासारखी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते। माझं आवाहन म्हणा, सूचना म्हणा किंवा विनंती म्हणा हे तिन्ही आहे की नियम पाळणं ह्याच्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे, नियम तोडण्यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही। तर माझी सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना विनंती आहे की या पंधरवड्याच्या निमित्तानं आपण वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम तर घेणारच आहोत, परंतु आपण वर्षभर वाहतुकीचे नियम पाळून आपली सोलापूर शहरातली वाहतूक सुरळीत राहील, बिना अपघात राहील या बाबतीमध्ये आपण संकल्प करूयात। या पंधरवड्याच्या निमित्तानं आपण जे काही वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहोत त्याची माहिती मी PI वायकर यांना विनंती करते की त्यांनी ती माहिती वाचून दाखवावी की आपण पंधरवड्यामध्ये रोज काय कार्यक्रम राबवणार आहोत आणि या सर्व कार्यक्रमांना आपल्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। मी परत एकदा सर्व सोलापूरवासियांना विनंती करते की आपण वाहतुकीचे नियम पाळून जास्तीत जास्त नागरिकांचा जीव वाचवूयात, बिना अपघात आपलं वर्ष पार पडेल अशा दृष्टीने आपण प्रयत्न करूयात। या वाहतूक पंधरवड्यानिमित्त सर्व उपस्थित बालमित्रांना आणि तुम्ही जे काही RSPच्या माध्यमातून काम करत आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। अगदी बालगोपाळांना समजेल अशा प्रकारे मॅडमने मार्गदर्शन केलेलं आहे। या पंधरवड्याच्या दरम्यान जे विविध कार्यक्रम घेणार आहोत आपण त्याबाबत थोडक्यात कल्पना देतो।